श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 74. मठात भरपूर अन्नदान व्हावं ही दयानंद स्वामींची मनापासूनची इच्छा, म्हणून गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने भंडारा संपन्न करायचं ठरलं. स्वामींना मनापासून आनंद झाला. येणाऱ्या सगळ्यांना अगदी पोटभर जेवायला मिळालं पाहिजे. श्रीमंत गरीब जात धर्म असा कोणताच भेदभाव न करता स्वामींनी सांगितलं. गोकुळ अष्टमीचा दुसरा दिवस ठरला. भंडारा म्हटल्यावर 8-10 हजार लोक येतील असा अंदाज करून भक्तांनी साहित्य गोळा करायला सुरुवात केली. गव्हाची खीर, पोळ्या, भात आणि बटाटे वांग्याचा रस्सा असा बेत ठरला. गोकुळ अष्टमीचा दिवस. रात्री कीर्तन झालं. जन्माष्टमीचा उत्सव आटोपला. भक्त रात्रीच भंडाऱ्याच्या तयारीला लागले. बटाटे वांगी चिरायला सुरुवात झाली. पहाटे दयानंद स्वामींनी मठाच्या अंगणामध्ये रचलेल्या चुलाण्याची पूजा केली आणि लगेच आईसाहेब स्वयंपाकाला लागल्या. अनेक भक्त स्त्रिया त्यांच्या मदतीला पुढे आल्या. सूर्य वर आला तसे चारही दिशांनी लोक प्रसाद घ्यायला यायला लागले. मठाच्या बाजूला नदी किनाऱ्यावर पंक्ती बसायला लागल्या. भक्त वाढत होते आणि स्वतः दयानंद स्वामी पंक्तीत हिंडून सर्वांना पोटभर वाढलं जातंय ते पाहत होते. अनेक गरीब लोकांना खूप दिवसांनी पोटभर जेवण मिळणार होतं आणि तेही गोडाचं. त्यामुळे उत्साहाचं वातावरण पसरलं. अनेक जण 4-4, 5-5 वेळा वाढून घेत जेवत होते. तृप्त होत होते. श्रावणाचा महिना, ऐन पावसाळ्याचे दिवस. दुपारी सूर्य कलताच आकाशामध्ये काळे ढग जमले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. मुसळधार पावसाची चिन्ह दिसायला लागली. सारे जण सचिंत झाले. दयानंद स्वामी मंदिरामध्ये गोपाळकृष्णापुढे हात जोडून उभे राहिले. दाटलेल्या कंठाने प्रार्थना करू लागले. गोपाळकृष्णा, तुमचं सामर्थ्य फार थोर आहे. अशक्य तेही तुम्ही घडवून आणू शकता. इथे प्रसाद घ्यायला एवढे लोक जमलेत. त्यांच्यावर दया करा. साऱ्यांना निर्विघ्नपणे प्रसाद घेता येऊ दे. दिसलं, गोपाळकृष्ण प्रसन्नपणे हसतायत आणि इकडे एकदम जोरात वारा सुटला. थोड्याच वेळात ढग पांगले. आकाश मोकळं झालं. साऱ्या भक्तांनी गोपाळकृष्णाचा जय जयकार केला. उत्साहानं पंक्ती उठू लागल्या. रात्री उशिरापर्यंत भंडारा सुरू होता. 10,000हून अधिक लोक प्रसाद घेऊन गेले होते. सगळं आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. मग एकदम जोराचा पाऊस सुरू झाला. दयानंद स्वामी गहिवरले. हात जोडून म्हणाले, गोपाळकृष्णा, अशीच कृपा राहू द्या सगळ्या भक्तांवर. अशीच कृपा राहू द्या. पहिलाच भंडारा असा यशस्वी झाला. पुढे वर्षातून 2दा भंडाऱ्याचं आयोजन व्हायला लागलं. गोकुळ अष्टमीला आणि नृसिंह जयंतीला. शिवाय नाथषष्ठीला पैठणला मोठी जत्रा भरते. तेव्हाही मठामध्ये भक्तांची राहण्याची, प्रसादाची सोय करण्यात येऊ लागली. दयानंद स्वामींच्या मठापासून काही अंतरावरच जैन मंदिर होतं. तीर्थंकरांच्या अतिशय कलापूर्ण मूर्ती मंदिरामध्ये होत्या. अनेक जैन मूर्ती, अनेक जैन मुनी आणि साध्वी तिथे राहत. बरेच वेळा स्वामी तिथे जात. थोर साध्वी ज्ञानवती माताजी यांची दयानंद स्वामींवर खूप माया होती. दयानंद स्वामी आले की त्यांना खूप आनंद होई. त्या दयानंद स्वामींना मोठ्या प्रेमाने प्रसाद देत, मोरपिसांची पिंची त्यांच्या मस्तकाला लावून आशीर्वाद देत. थोर दिगंबर मुनी आर्यनंदीजी महाराज चातुर्मासासाठी जैन मंदिरात आले होते. ते अंगावर कधीच वस्त्र घेत नसत. कितीही थंडीचा कडाका असला तरी नाही. लाकडी पाटावर कडबा करून पसरून तसेच ते बसायचे, तसेच झोपायचे. शांत सात्विक चेहरा, मन अकाम, वासनाशून्य झालेलं. काहीही घडलं तरी त्यांचं समाधान भंग पावायचं नाही. ते सदैव तृप्त दिसायचे. अक्रोध, अमानित्व, सौजन्य, नम्रता यांचा परमोत्कर्ष त्यांच्या ठिकाणी दिसायचा. दयानंद स्वामींची त्यांची बरेच वेळा जैन धर्मातील तत्वांबद्दल सखोल चर्चा झाली. धर्मप्रथेप्रमाणे उजाडल्यानंतर
आर्यनंदीजी महाराज तसेच दिगंबर अवस्थेत गावाबाहेर शौचमुखमार्जनासाठी जात. पांढऱ्या कपड्यातील तरुण शिष्य पाणी घेऊन त्यांच्या मागोमाग असे. दयाळराव स्वामी नदीवरून येताना अनेक वेळा आर्यनंदीजी महाराज त्यांना दिसायचे. स्वामी थांबून त्यांना आदराने नमस्कार करीत. कधी कधी रस्त्यातच बोलणंही व्हायचं. पैठणला त्या काळी दक्षिण काशी म्हणत. पैठण निजाम राज्यात होतं. अशा पवित्र तीर्थस्थानी इस्लामचा प्रभाव पडावा म्हणून निजामाने खूप प्रयत्न केले. प्रत्येक मंदिराजवळ मशीद बांधली. 7 वाहनांचा राजवाडा ताब्यात घेऊन मौलवींना राहायला दिला. भोवतालची हिंदू वस्ती उठवली आणि तिथे मुस्लिमांची वस्ती बसवली. रेणुका मातेच्या भव्य मंदिरातील मूर्ती फेकून देऊन मंदिराची मशीद केली. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात प्रारंभी खूपच तणाव होता. काळाच्या ओघामध्ये चांद बोधले, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांच्या प्रयत्नांमुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या अनुयायांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण झालं. जातीय तणाव नाहीसा झाला. दयाळराव स्वामी नाथांच्या परंपरेतलेच, आनंद संप्रदायाचेच. त्यांनीही तेच प्रयत्न पुढे चालू ठेवले. जामा मशिदीतील मौलवी साहेबांशी दयाळराव स्वामींचे प्रेमाचे संबंध होते. दयाळराव स्वामी त्यांच्याकडे जात, तेही मठात येत. शिया, सुन्नी, सुफी संप्रदायाच्या तत्वज्ञानावर चर्चा व्हायची. एक दिवस मौलवी साहेब म्हणाले, तुम्ही मूर्तीला नमस्कार करून काय मिळवता? अल्ला तर निराकार निर्गुण आहे. स्वामी काहीच न बोलता नुसते हसले. मौलवी साहेबांनी त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, समजलो. तुम्ही मूर्तीसमोर डोळे मिटून हात जोडून उभे राहता तेव्हा त्या निर्गुण निराकार अल्लाची अनुभूती हृदयात घेत असताना, हो की नाही? दयाळराव स्वामी हसून म्हणाले, निराकार साकार सगळं एकच आहे. मायेमुळे जग भासतं. पण ज्ञान झालं की अनुभव येतो की आत बाहेर सर्वत्र एकच ब्रह्म आहे, दुसरं काहीच नाही. स्वामींनी मौलवी साहेबांना अद्वैत तत्वज्ञान समजावून सांगितलं. मौलवी साहेब म्हणाले, आमचा एकेश्वरवाद आणि अद्वैत वेदांत जवळजवळ सारखाच आहे. दयाळराव स्वामी म्हणाले, ते खरं असलं तरी सामान्य माणसाला अद्वैत वेदांतापेक्षा माणुसकीचा धर्मच शिकवला पाहिजे. रोजच्या व्यवहारात तोच अधिक उपयोगी पडेल. यासाठी सर्व धर्मियांच्या अनुयायांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करायला हवेत. विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. शेवटी सर्व धर्मांचा गाभा माणुसकीचा धर्म हाच आहे. मौलवी साहेब प्रसन्नपणे हसले. श्रीराम समर्थ. श्रीराम.